सर एडमंड हिलरींची एक मोहीम गंगा तीरावर गाजली। तिला आता 35 वर्ष उलटली आहेत। त्या मोहिमेची देशभर चर्चाही झाली। हीच ओशन टू स्काय ही मोहीम आता लघुपटाच्या स्वरूपात आत्ताच्या पिढीसमोर येणार आहे। परदेशी नागरिकांना नेहमीच गंगा आणि गंगोत्रीबद्दल एक मोठं आकर्षण राहिले आणि त्यामुळे गंगेच्या परिसराला भेट देण्याबरोबरच तिथल्या मोहिमाही होतात। सर एडमंड हिलरी हे त्यांच्यापैकीच एक नाव। एक नवीन लघुपट आता तयार होतोय आणि त्यानिमित्ताने उजाळा दिला जातोय तो एडमंड हिलरी यांनी केलेल्या एका मोठ्या मोहिमेला। गंगेच्या खळखळत्या प्रवाहात एक साहसी मोहीम निघाली, थेट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला। गंगासागर ते आकाश पर्वत म्हणजे गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते, गंगेचा उगम जिथे होतो असं मानलं जातं त्या ठिकाणापर्यंत। साल होतं 1977 आणि या मोहिमेचं नेतृत्व करत होते सर एडमंड हिलरी। त्या मोहिमेचा थरार देशवासियांनी अनुभवला तो वर्तमानपत्रांच्या माध्यमातून। मुंबईतले पत्रकार शेखर हट्टंगडी एका लघुपटाच्या माध्यमातून या मोहिमेचा रोमांचकारी अनुभव पुन्हा एकदा देण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही सेम रूट घेणार ऑन द बँक्स ऑफ द रिवर, नॉट इन द रिवर, अँड आम्ही जाऊ अँड वी विल फाइंड आउट हाऊ द Ganga and its environs have changed over the last 35 years. That is an important aspect of this also. That the man who had climbed the Everest and become a global celebrity, त्यांनी म्हटलंय की the Ganga expedition was the finest expedition of his life. So you can imagine how much of the river culture as opposed to the mountain culture Hillary had enjoyed. And we want to bring a little of that flavor back into Indian mainstream. सुमारे 4 महिन्यांपूर्वी हट्टंगडींना या लघुपटाची कल्पना सुचली आणि त्यांची गाठ पडली ती मायकेल डिलन यांच्याशी। मायकल म्हणजे एव्हरेस्ट सी टू समिट या फिल्मसाठी 8 ग्रॅमी मिळवणारे सिनेमॅटोग्राफर। मायकल हे 1977च्या मोहिमेतही सहभागी होते। आता या लघुपटाच्या निर्मितीसाठी ते स्वखर्चानं भारतात आलेत। It's really good because it's 35 years and it's nice to have this project still in our minds and for us all to talk about it and also to, as I said, the main thing is just so that everyone, India at the time was very caught up in this expedition. There was lots of coverage in newspapers and lots of people on the banks watching us and to hopefully that this same spirit of adventure will come up again as we recreate it and talk about it again. सर हिलरींच्या मोहिमेत वेगवेगळ्या देशातली मंडळी एकत्र होती। त्यांचं चित्रण करणारे फिल्म्स डिव्हिजनचे कॅमेरामन प्रेम वैद्य हेही त्यांच्यापैकी एक। या लघुपटाच्या निमित्तानं 86 वर्ष वय असलेल्या वैद्य यांच्याही आठवणी जाग्या झाल्यात। 2 नेपाळी हे ऑस्ट्रेलियाचे, बाकीचे न्यूझीलंडचे, 4 इंडियाचे, एकाचंही कधी काही भांडण झालेलं नाही। 70 days we were on Ganga आणि इट वॉज ए लाईफ एक्सपिरियन्स। म्हणजे ते पाहण्याजोग होतं आणि सगळ्या ठिकाणी आम्हाला फार छान वेलकम मिळालेलं आहे। हिलरीने गंगावर पूजा केलेली आहे, म्हणजे आज तो हयात नाही, तो स्वतःला गंगापुत्र म्हणून घ्यायचा। हट्टंगडी हे तरुण पत्रकार असताना या मोहिमेबद्दल बातम्या त्यांनी वाचल्या होत्या। त्यामुळे आता गंगा नदीच्या परिसरातल्या पर्यावरण आणि इतर बदलांचा वेधही ते या निमित्तानं घेऊ पाहतायत। या मोहिमेत सहभागी झालेल्यांपैकी 6 जण न्यूझीलंडमध्ये आहेत। आता त्यांच्याकडनंही या मोहिमेची माहिती घेतली जाणार आहे। त्यामुळे मुंबई पुण्याबरोबरच न्यूझीलंड आणि गंगेचा परिसर अशा 3 ठिकाणी प्रामुख्यानं या लघुपटासाठी मुलाखतींसह चित्रीकरण होईल। साम टीव्ही पुणे।